नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोलर पंपचा जो कंट्रोलर असतो ते खास करून शक्ती पंप हा कंट्रोलरची सेटिंग कशी करायची ही माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जायचं आहे फॅक्टरी सेटअप. हे फक्त इंजिनियरसाठी असते, पण हे तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलेलं आहे. 9443 हा पासवर्ड एंटर केल्याच्यानंतर आपण बघू शकता 9443 हा प्रत्येक शेतीपंपाचा पासवर्ड असतो, जो की ते एंटर केल्याच्यानंतर फॅक्टरी सेटअप ओपन होतो. आणि त्याच्यानंतर मोटर पॅरामीटर त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यानंतर रेटेड पॉवर आपण समजा 1 HP लावलं, 1 HP ला सिलेक्ट करायचं, नाहीतर 2 HP 2 HP नाही गेलं तर मग 3 HP हे कुठलं पण सिलेक्ट करायचं आणि ती मोटर चालून जाईल. आणि त्याच्यानंतर हे बॅक बटन आहे, याला दाबल्यानंतर हे सेटिंग वापस येते. आणि आपण पाहू शकता व्होल्टेज सेट करावं लागणार आहे. नंतर आता मी व्होल्टेज ठेवलं आहे 284 व्होल्ट. ठेवल्याच्यानंतर कुठला पण सोलर पंप 1 HP असू द्या, 2 HP असू द्या, 3 HP असू द्या, हे रन करणार. तर